रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ। माझ्याकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन। अश्विन अमावस्येच्या संध्याकाळी योग्य मुहूर्तावरती जर तुम्ही लक्ष्मीची पूजा केली तर तुमच्या घरातील लक्ष्मी ही स्थिर राहते। आपल्याला वर्षभर सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, धनसंपदा प्राप्त होते। म्हणून या दिवशी लक्ष्मीपूजन तसेच कुबेर पूजन देखील केलं जातं। तर आज आपण साधी सोपी विधिवत लक्ष्मीची पूजा कशी करायची ते पाहणार आहोत। त्याचबरोबर लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त आणि मंत्रसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। यंदा शुक्रवार 1 नोव्हेंबर 2024 रोजी लक्ष्मीपूजन केलं जाईल। यंदा लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त हा शुक्रवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6:04 पासून ते रात्री 8:35 पर्यंत असणार आहे। या प्रदोष काळामध्ये तुम्ही श्री लक्ष्मी पूजन करावं। लक्ष्मीपूजन हे दिवे लागणीला सायंकाळी केलं जातं। लक्ष्मीपूजनाची मांडणी करण्यापूर्वी आपण आपलं घर हे स्वच्छ करून घ्यायचं आहे। लक्ष्मीपूजनाला सुरुवात करण्याआधी आपल्याला तुळशीजवळ दिवा लावायचा आहे। सर्वात आधी आपल्याला तुळशीची पूजा करून घ्यायची आहे। तुळशीला हळदी कुंकू व्हायचं। त्यानंतर तुळशीच्या समोर तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता आणि त्यानंतर उंबरट्यावरती हळदीचं लेपन देखील करायचं आहे। उंबरट्यावरती लक्ष्मीची पावले असतील तर त्यांचं देखील पूजन करून घ्यायचं आहे। उंबरट्याच्या दोन्ही बाजूला दिवा लावायचा आहे आणि त्यानंतरच लक्ष्मीपूजनाला सुरुवात करायची आहे। लक्ष्मीपूजनासाठी बरंचसं साहित्य लागत असतं। त्यासाठी अगोदर तासभर तुम्ही सर्व साहित्य गोळा करून मांडणी करून ठेवली तरी देखील चालेल। सर्व साहित्यांची जुळवाजुळव करायची, मांडणी करून घ्यायची आणि योग्य मुहूर्तावरती तुम्ही लक्ष्मीपूजन केलं तरी देखील चालेल। ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तर त्या ठिकाणी आपल्याला तिथली जागा देखील स्वच्छ करून घ्यायची आहे। तिथे पाट किंवा चौरंग मांडायचा आहे। नवीन वस्त्र टाकायचं आहे। देवीला लाल रंग अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही लाल रंगाचं वस्त्र टाकायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला जी काही सजावट करायची असेल तरी देखील आपण अगोदर करून घेऊ शकता। तर इथे मी दोन्ही बाजूला 2 समया ठेवलेले आहेत, कारण की लक्ष्मीपूजनामध्ये समईचा देखील एक मान असतो। त्यामुळे आपल्याला लक्ष्मीपूजनामध्ये समय लावायची आहे। पूजेला बसण्या अगोदर सर्व साहित्यावरती आपल्याला गंगाजल किंवा गोमूत्र किंवा शुद्ध पाणी शिंपाडून घ्यायचं आहे। त्यानंतर लक्ष्मीपूजनाला सुरुवात करायची आहे। लक्ष्मीपूजनासाठी जे संपूर्ण साहित्य लागतं त्याचा वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड होणार आहे। तर तो व्हिडिओ पाहून तुम्ही पूजेला लागणारं जे काही साहित्य आहे तर ते साहित्य तुम्ही गोळा करून घेऊ शकता। यानंतर सर्वात आधी आपल्याला समई प्रज्वलित करून घ्यायची आहे, मगच पूजेला सुरुवात करायची आहे। अक्षदांचं आसन ठेवायचं आहे, त्यावरती आपल्याला समई ठेवायची आहे। समई प्रज्वलित करायची, हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या, त्यानंतर एक फूल व्हायचं आहे। त्यानंतर शुभं करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते। हा दिव्याची पूजा करताना हा साधा सोपा मंत्र तुम्ही म्हणू शकता। यानंतर नमस्कार करायचा आहे। त्यानंतर आपण सर्वात आधी आपल्या स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण पूजेला सुरुवात करायची आहे। पूजेला सुरुवात करण्याआधी स्वतःला देखील हळदी कुंकू लावणं तेवढंच महत्त्वाचं आहे। पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आचमन देखील करायचं आहे। त्यासाठी डाव्या हाताने आपल्याला पाणी उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे। एक पळी पाणी घ्यायचं आहे, ते प्राशन करायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम केशवाय नमः। त्यानंतर दुसऱ्या वेळेस पुन्हा पाणी घेऊन ते पाणी प्यायचं आहे, म्हणायचंय ओम नारायणाय नमः। तिसऱ्या वेळेस पण हे पाणी प्यायचं आहे आणि म्हणायचंय ओम माधवाय नमः। नंतर 2 वेळेस पाणी आपल्याला खाली ताम्हणामध्ये सोडायचं आहे। ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः। प्रथम कलश स्थापना आपल्याला करून घ्यायची आहे। तर त्यासाठी लक्ष्मीच्या उजव्या बाजूला आपल्याला कलश ठेवायचा आहे। तर इथे मी तांदळाने अष्टदल कमल काढून त्यावरती कलश स्थापन करणार आहे। तुम्ही अष्टदल कमल काढू शकता किंवा तांदळाची रास ठेवू शकता किंवा तांदळाने स्वस्तिक हे चिन्ह देखील तुम्ही काढू शकता किंवा एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही तांदूळ भरून त्यावरती कलश ठेवला तरी देखील चालेल।
तांदळावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती आपण कलश स्थापना करणार आहोत। कलश स्थापना करण्यासाठी घेतलेल्या कलशावरती मी अशा प्रकारे ओल्या कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह काढून घेतलेले आहेत। शेजारी 2 दांड्या देखील दिलेल्या आहेत। 5 ठिकाणी आपण हळदी कुंकवाची बोटे उठवून घ्यायची आहेत। गळ्याला आपल्याला लाल पिवळा धागा म्हणजेच रक्षासूत्र हा गुंडाळून घ्यायचा आहे। कलशाच्या गळ्यापर्यंत येईल इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। स्वच्छ पाणी घालू शकता। त्यानंतर आपल्याला कलशामध्ये हळदी कुंकू थोड्याशा अक्षदा त्यानंतर 1 सुपारी 1 रुपयाचं नाणं घालून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यावरती 5 आंब्याची पाने किंवा तुम्ही 5 विड्याची पाने ठेवू शकता किंवा आंब्याचा एखादा ढाळा ठेवला तरी देखील चालेल। त्यानंतर त्यावरती श्रीफळ म्हणजे आपल्याला नारळ ठेवायचा आहे। नारळाची शेंडी वरती येईल अशा प्रकारे नारळ ठेवायचा आहे। त्यानंतर आपण कलशाला गजरा वगैरे घालून घ्यायचं आहे। कलशाला हळदी कुंकू व्हायचं आहे। त्यानंतर अक्षदा व्हायच्या आहेत, फूल व्हायचं आहे। अशा प्रकारे आपण कलशाची पूजा करणार आहोत। यानंतर इथे मी अक्षदांचं आसन ठेवून त्यावरती महालक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे। फोटोवरती देखील फुलाने आपल्याला स्वच्छ पाणी शिंपडून त्यानंतर फोटो स्वच्छ करून घ्यायचा आहे। त्यानंतर मी फोटोला अशा प्रकारे ओलं चंदन लावून त्यावरती हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे। दोन्ही गजलक्ष्मी आणि लक्ष्मीला देखील आपण डोक्यावरती हातावरती पायावरती अशा प्रकारे हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे। त्यानंतर हार घालून घ्यायचा आहे। त्यानंतर लक्ष्मीला हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून घ्यायचं आहे। सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा तुम्ही जप करू शकता। यानंतर इथे मी लक्ष्मीची मूर्ती ठेवण्यासाठी एका तामणामध्ये अशा प्रकारे सजावट करून घेतलेली आहे आणि माझ्याकडे अष्टलक्ष्मीचा एक वाटी एक कप होता, तर त्यामध्ये मी अशा प्रकारे तांदूळ भरून घेतलेले आहेत। त्यामध्ये मी लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करणार आहे। तुम्ही जर लक्ष्मीची मूर्ती तुम्हाला जवळ नसेल तर तुम्ही सुपारीची स्थापना करू शकता किंवा तुम्ही खाली जी जोडविड्याची पाने ठेवलेली आहे त्यावरतीच तुम्ही लक्ष्मीची पूजा करू शकता। माझ्याकडे अशी अष्टलक्ष्मीची वाटी होती, तर त्यामध्ये मी जी लक्ष्मी आहे तर तिची पूजा करणार आहे। तर 4 ठिकाणी आपल्याला जोडविड्याची पाने ठेवायची आहेत। एका तामणामध्ये आपल्याला अक्षदांचं आसन ठेवून गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे। कोणतीही पूजा करत असताना सर्वात आधी गणपतीची आराधना केली जाते। गणपतीची पूजा केल्याने आपली कोणतीही पूजा ही निर्विघ्नपणे पार पडत असते। गणपतीच्या पूजेशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते। त्यासाठी सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे। तामणामध्ये अक्षदांचा आसन ठेवून त्यावरती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे। त्यावरती पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालून घेणार आहोत। गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीची स्थापना देखील गणपती बाप्पा म्हणून करू शकता। यानंतर आपल्याला मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवे सर्वकार्येषु सर्वदा या मंत्राचा जप करायचा किंवा तुम्ही ओम श्री गणेशाय नमः ओम गणपते नमः या मंत्राचा जप केला तरी देखील चालेल, परंतु पूजा करत असताना कधीही मुक्याने करू नये। तुम्ही कोणतीही पूजा करत असताना तर त्या देवी देवतांचे मंत्र तुम्ही जपत जर पूजा केली तर नक्कीच ती पूजा फळत असते। त्यानंतर पहिल्या जोडविड्याच्या पानावरती अक्षदांचं आसन दिलेलं आहे। त्यावरती हळदी कुंकू वाहिलेलं आहे। त्यावरती बाप्पांची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे। बाप्पांना देखील हळदी कुंकू गंध अक्षदा व्हायच्या आहेत। जास्वंदीचं फूल व्हायचं आहे। गणपती बाप्पांना कापसाचं वस्त्र आणि लाल फूल अर्पण करायचं। अशी गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतर आपण महालक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक घालणार आहोत। तामणामध्ये थोड्याशा अक्षदांचं आसन ठेवून त्यावरती लक्ष्मीची मूर्ती विराजमान करायची आहे। तुमच्याजवळ मूर्ती नसेल तर या ठिकाणी तुम्ही श्रीयंत्र मांडू शकता। श्रीयंत्रामध्ये देखील अष्टलक्ष्मीचा वास असतो, त्यासाठी तुम्ही लक्ष्मी म्हणून श्रीयंत्राची पूजा केली तरी देखील चालेल किंवा श्रीयंत्र आणि लक्ष्मीची मूर्ती दोन्ही तुमच्यावर जवळ नसेल तर ती जे चांदीचं नाणं असतं त्यामध्ये लक्ष्मी असते तर ते चांदीचं नाणं तुम्ही पूजू शकता किंवा तुम्ही एखादी सुपारी लक्ष्मी स्वरूप तुम्ही पूजू शकता। लक्ष्मीच्या मूर्तीवरती पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने त्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे। त्यानंतर मूर्ती स्वच्छ करून घ्यायची, स्वच्छ कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायची आहे। त्यानंतर आपण माता लक्ष्मीची स्थापना करणार आहोत। अक्षदांच्या आसनावरती हळदी कुंकू व्हायचं आहे। त्यावरती लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे। त्यानंतर लक्ष्मीला देखील हळदी कुंकू अक्षदा
फूल व्हायचं आहे। लक्ष्मीपूजन करत असताना आपण लक्ष्मी मातेचं ध्यान करायचं आहे किंवा तुम्ही गायत्री मंत्र म्हणू शकता। ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या गायत्री मंत्राचा तुम्ही जप केला लक्ष्मी गायत्री मंत्राचा तरी देखील चालेल किंवा ओम महालक्ष्मी नमः या साध्या मंत्राचा जप तुम्ही करू शकता। त्यानंतर महालक्ष्मीला आपण हळदी कुंकू व्हायचं, फूल व्हायचं आहे, कापसाचं वस्त्र व्हायचं आहे। या दिवशी लक्ष्मीची पूजा करत असताना तुम्ही श्री सुक्तमचं पठण करू शकता किंवा महालक्ष्मी अष्टकम तुम्ही म्हणू शकता। यानंतर आपण भगवान कुबेरांची पूजा करून घेणार आहोत। त्यासाठी तामणामध्ये अक्षदांचं आसन ठेवून भगवान कुबेर म्हणून मी इथे सुपारीची पूजा करणार आहेत। तुमच्याकडे कुबेरांची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती ठेवू शकता किंवा कुबेर यंत्र असेल तर ते देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। भगवान कुबेरांच्या सुपारीवरती सर्वात आधी पाण्याने त्यानंतर पंचामृताने पुन्हा पाण्याने आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे। त्यानंतर सुपारी उचलून घ्यायची, पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर कोरड्या कपड्याने व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायची आहे। कुबेरांची पूजा करत असताना श्री कुबेराय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता। तर तिसऱ्या जोडविड्याच्या पाण्यावरती अक्षदांचं आसन ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती कुबेर स्वरूप सुपारीची स्थापना करायची आहे। हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर कापसाचं वस्त्र अर्पण करायचं, एक फूल अर्पण करायचं आहे। अशी आपण कुबेर देवताची पूजा करणार आहोत। दुसऱ्या विड्याच्या पानावरती लक्ष्मीची पूजा करणार आहे। तर लक्ष्मी वर ठेवल्यामुळे मी या ठिकाणी श्रीयंत्राची पूजा करणार आहे। तुमच्याजवळ मूर्ती असेल तर तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता। तर यानंतर सर्व देवी देवतांची म्हणून आपण एका सुपारीची स्थापना करणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला अक्षदाचं आसन ठेवून त्यावरती सुपारी स्थापित करायची आहे। त्यानंतर सुपारीवरती पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे। सर्व देवदेवतांची जी सुपारीची पूजा आपण करणार आहोत तर त्यावेळी आपल्याला आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे किंवा तुम्ही ओम श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण केलं तरी देखील चालेल। यानंतर सुपारी पाण्याने स्वच्छ करून घ्यायची आहे। त्यानंतर चौथ्या ठिकाणी आपण जी जोडविड्याची पाने ठेवलेली आहे त्यावरती अक्षदांचं आसन द्यायचं आहे। त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे, त्यावरती सुपारीची स्थापना करायची। त्यानंतर सुपारीला देखील हळदी कुंकू व्हायचं आहे, कापसाचं वस्त्र व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत आणि एक फूल व्हायचं आहे। धनलक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी श्रीयंत्राची पूजा सर्वात जास्त लाभकारी ठरत असते। श्रीयंत्राची पूजा केल्याने लक्ष्मी मातेचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो। त्यामुळे लोक आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करतात, पूजा करतात। श्रीयंत्राची पूजा विधीपूर्वक केल्यास सुख, संपत्ती, सौभाग्य आणि समृद्धी सदैव घरामध्ये कायम टिकून राहते। देवी लक्ष्मी ही स्वतः धनाची देवी आहे। तिला धन अर्पण करण्याऐवजी तिला भक्ती अर्पण केल्याने लाभ होतो। अशा परिस्थितीत दिवाळीला लक्ष्मीप्रिय श्रीयंत्राची पूजा अवश्य करावी। देवी लक्ष्मीचे प्रिय श्रीयंत्राचे केवळ धार्मिक महत्त्व नाही तर या यंत्रामध्ये मन शांत करण्याची आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित करण्याची शक्ती देखील असते। श्रीयंत्र जसं की नावावरूनच कळते की हे धनप्रदायिनी देवी श्री महालक्ष्मीचं यंत्र आहे। ज्या घरामध्ये श्रीयंत्र स्थापित केलेलं जातं तर तिथे देवी लक्ष्मी निवास करते। एका आख्यायिकेनुसार एकदा देवी लक्ष्मी रुसून वैकुंठामध्ये निघून जाते, त्यांची सर्वत्र शोधाशोध होते। त्यामुळे सर्वत्र गदारोळ उडतो आणि त्यावेळी त्यांना प्रसन्न करण्यासाठी देवगुरु बृहस्पतीने श्रीयंत्राची स्थापना केली आणि पूजा करण्यास सांगितले। त्यामुळे देवी लक्ष्मीस पृथ्वी लोकास येण्यास भाग पडले। अतिप्राचीन काळापासून हिंदूंना श्रीयंत्राची उपासना माहीत होती। हे यंत्र प्राचीन हिंदू राजने आपल्या देवपूजेत नित्यनेमाने ठेवत। आजही कोट्याधीश देवपूजेमध्ये हे यंत्र वापरले जाते। संसारी माणसांनी या यंत्राची दररोज उपासना केल्याने त्याला सांसारिक सुख तर मिळतेच, त्याची आध्यात्मिक प्रगती देखील होते। तुमच्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर त्याची पूजा ही आवश्यक करावी। श्रीयंत्र नसेल तर दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही श्रीयंत्राची खरेदी करू शकता। श्रीयंत्राला महालक्ष्मीचं आसन देखील म्हटलं जातं। श्रीयंत्रावरती देखील आपल्याला पहिल्यांदा पाण्याने पुन्हा पंचामृताने पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर जोडविड्याच्या पानावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती श्रीयंत्र ठेवायचं। या दिवशी तुम्ही श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करू शकता। श्रीयंत्राच्या भोवताली सदैव आपल्याला कमलगट्टेची माळ
देखील ठेवायची असते, कारण की श्रीयंत्राला 108 कमळाची फुले अर्पण करावी लागतात, परंतु ते आपल्याला रोज शक्य नाही। त्यासाठी आपल्याला या दिवशी किंवा कायम आपण श्रीयंत्र घरामध्ये ठेवलं असेल तर त्याभोवती आपल्याला 108 मण्यांची कमळगट्ट्याची माळ ही अर्पण करावी लागते। श्रीयंत्राची पूजा करत असताना ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप जास्तीत जास्त वेळा करावा। यानंतर आपण कवड्यांची पूजा करून घेणार आहोत। तुम्ही 5, 7 किंवा 11 कवड्यांची पूजा करू शकता। इथे मी 11 कवड्या आणि 1 गोमूत्री चक्र याची पूजा करणार आहे। तर गोमूत्री चक्र देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। तुमच्याजवळ असेल तर तुम्ही त्याची पूजा करू शकता, नसेल तर तुम्ही विकत देखील आणू शकता। 1, 5, 7, 11 या पद्धतीने तुम्ही विकत आणू शकता। यावरती देखील पहिल्यांदा पाण्याने, पुन्हा पंचामृताने, पुन्हा पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना महालक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर तांदळामध्ये तुम्हाला ह्या कवड्या स्थापन करायच्या आहेत। देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये एक तरी कवडी असलीच पाहिजे असं मानलं जातं। ज्योतिषशास्त्रानुसार लक्ष्मी पूजन एका तरी कवडीशिवाय करू नये। समुद्र मंथनातून देवी लक्ष्मी प्रकट झाली होती आणि कवडी देखील समुद्रातूनच मिळतात, म्हणून लक्ष्मीची पूजा करून संपत्ती प्राप्त करायची असेल तर लक्ष्मीच्या पूजेमध्ये कवड्यांचा वापर अवश्य करावा। पिवळ्या कवड्या तुम्ही या दिवशी खरेदी करून आणू शकता आणि त्याची स्थापना तुम्हाला देवघरामध्ये करायची आहे। तुम्ही रोज या कवड्यांची पूजा करू शकता किंवा या कवड्या लक्ष्मी पूजनामध्ये पूजून त्यानंतर या कवड्या तुम्ही तिजोरीमध्ये लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवल्या तरी देखील चालेल। लक्ष्मी पूजन सुरू असताना आपल्या घरातील सर्व खिडक्या, दरवाजे उघडे ठेवायचे आहे। तसेच लक्ष्मी पूजन सुरू असताना कोणासोबतही आर्थिक व्यवहार करू नये, कारण या दिवशी आपण पैशाची देखील पूजा करत असतो। त्यामुळे या दिवशी आपण सायंकाळनंतर कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत। महालक्ष्मीसाठी आपल्याला एक विडा देखील ठेवायचा आहे। जोड विड्याच्या पानावरती खारी, खोबरं, हळकुंड, सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं ठेवायचं। विड्यावरती हळदी, कुंकू, अक्षता व्हायच्या, 1 फूल व्हायचं आहे। महालक्ष्मीची पूजा ही भगवान विष्णूशिवाय अपूर्ण आहे। त्यासाठी महालक्ष्मीची पूजा झाल्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 16 वेळा जप करायचा आहे। लक्ष्मीच्या पूजेमध्ये शंख अर्पण केल्याने भक्तांच्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी राहते। आपल्या उजव्या हाताला शंख ठेवायचा आहे आणि डाव्या हाताला आपल्याला घंटी ठेवायची आहे। शंखावरती चंदन लावायचं आहे। शंखाला हळदी कुंकू लावलं जात नाही। त्यानंतर घंटीला देखील चंदन लावून हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। फुलं वाहून घ्यायची आहेत। अशी आपण पूजा करून घेणार आहोत। या दिवशी धान्यांच्या राशीची देखील पूजा केली जाते। तर इथे मी समोर थोडे अक्षदा ठेवून घेणार आहे। अक्षदांचं आसन देणार आहे आणि त्यावरती आपण धान्याने भरलेली सुगड ठेवणार आहोत, कारण की लक्ष्मी हे केवळ पैसा अडका नसून सोने, चांदी, संपत्ती, संतती, धान्य, गुरे, वासरे हे सर्व लक्ष्मी समजले जाते। त्यामुळे आपण धान्याची देखील या दिवशी पूजा करायची असते। इथे मी 5 सुगड ठेवत आहे। काही ठिकाणी 7 सुगड पूजले जातात, तर काही ठिकाणी पूजले देखील जात नाही। तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता। या ठिकाणी मी एका सुगडीमध्ये नाणी, तर दुसऱ्या सुगडीमध्ये बत्तासे, तिसऱ्यामध्ये लाह्या आणि इतर सुगडीमध्ये धान्य भरून घेतलेलं आहे। या दिवशी लाह्यांना आणि बत्तास्यांना खूप महत्त्व असतं, त्यामुळे तुम्हाला या दिवशी अवश्य लाह्या आणि बत्तासे हे पूजेमध्ये ठेवायची आहेत। मीठ हा लक्ष्मीचा भाऊ आहे। तो देखील समुद्र मंथनात तिच्या पाठोपाठ बाहेर आला। मीठ हे संसाराचे सार आहे। ते नसले तर आयुष्य अळणी होईल। मीठ हे निसर्गाने दिलेली भेट आहे। यानंतर इथे मी 5 ठिकाणी अक्षदांचं आसन ठेवून त्यावरती मी काही ड्रायफ्रूट्स, वेलची, लवंग आणि मीठ याची पूजा करून घेणार आहे। तर बघा, वेलची आणि लवंग माता लक्ष्मीला अतिप्रिय आहे, तर त्यासाठी तुम्ही 1-1 वेलची, 1-1 लवंग का होईना माता लक्ष्मीला या दिवशी अर्पण करायची आहे। त्यासोबतच या दिवशी केरसुणी आणि मीठ खरेदी करून आणलं जातं आणि हे मीठ आपण फक्त खरेदी करून आणायचं नाही, तर ते पूजेमध्ये देखील मांडायचं आहे, कारण की मिठाला लक्ष्मीचा भाव मानलं जातं। जेव्हा लक्ष्मी ही समुद्र मंथनातून बाहेर आली, तिच्या पाठोपाठ मीठ देखील बाहेर आलेलं आहे। त्यासाठी मिठाला तिचा भाऊ मानलं जातं। त्यासाठी मिठाची पूजा केल्याशिवाय हे लक्ष्मीपूजन अपूर्ण असतं। त्यासाठी अशा लक्ष्मीला प्रिय वस्तू आपल्याला आपल्या लक्ष्मीपूजनामध्ये नक्कीच आपल्याला या वस्तू पूजायच्या आहेत। तर यानंतर आपण केरसुणीची देखील पूजा करून घेतलेली आहे। अक्षदांचं आसन ठेवून त्यावरची केरसुणी ठेवून केरसुणीला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल वाहून घेतलेलं आहे।
तसेच लक्ष्मी ही धनाची देवता असल्यामुळे आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पैशाची, सोन्याची, आपलं जे काही पासबुक, ATM कार्ड इत्यादींची देखील पूजा करायची आहे। आपण वर्षभराची हिशोबाची वही देखील पूजेमध्ये मांडायची आहे। तर या सर्व गोष्टीवरती आपल्याला हळदी कुंकू फुलं व्हायची आहेत। पैसा म्हणजे लक्ष्मी आणि आपलं जे काही सोनं नाणं आहे तर त्याची देखील लक्ष्मी म्हणून आपण पूजा करत असतो। त्यासाठी ते खाली तसंच न ठेवता अक्षतांचं थोडंसं आसन ठेवून त्यावरतीच आपण पैसा वगैरे ठेवायचा आहे। तुम्ही पैसे कितीही ठेवले तरी देखील त्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे, तरच ते पैशाची पूजा ही पूर्ण होते। त्यासाठी पैशाच्या कितीही नोटा ठेवल्या तर त्यावरती 1 रुपयाचं नाणं हे आवर्जून ठेवायचं आहे। अशा प्रकारे आपण आपल्या घरातील धनाची पूजा करून घेणार आहोत। प्रत्येक भागानुसार पद्धत ही थोडी फारशी वेगवेगळी असू शकते, त्यामुळे तुमच्या भागामध्ये कशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही ही पूजा करू शकता। ही सर्व पूजा आपण अगदी मनोभावे करायची आहे। या दिवशी आपण घरामध्ये कोणतेही वादविवाद, भांडणे, कटकटी अशा गोष्टी करू नयेत। इथे मी सर्व दागिन्यांची, पैशांची पूजा करून घेतलेली आहे। तसेच आपण केसुनीची देखील या दिवशी पूजा आवर्जून करायची आहे। यानंतर आपण नैवेद्य दाखवून घेणार आहोत। त्यासाठी पाण्याने भरीव चौकोन करून त्यावरती आपण नैवेद्य दाखवायचा आहे। तर नैवेद्यामध्ये तुम्ही 5 फळांचा, गोड मिठाईचा किंवा आपण जे दिवाळीचे फराळ बनवतो तर त्या फराळाचा तुम्हाला नैवेद्य या दिवशी दाखवायचा आहे। तर इथे मी फक्त लाडवाचा नैवेद्य आणि फळाचा नैवेद्य दाखवलेला आहे। तुम्ही या दिवशी तुमच्या घरामध्ये जो काही फराळ किंवा गोडाचं बनतं तर त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता। अनेक ठिकाणी या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य देखील केला जातो। आमच्या भागामध्ये देखील या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य लक्ष्मी मातेसाठी केला जातो। तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे। नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी असं 3 वेळा म्हणायचं आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या पूजेमध्ये धने देखील पूजायचे आहेत। एका वाटीमध्ये थोडेसे धने घ्यायचे आहेत आणि याची देखील पूजा आपल्याला या दिवशी करून घ्यायची आहे। तुम्ही हे धने एखाद्या बोळक्यामध्ये देखील भरून घेऊ शकता। या दिवशी धन्याला अत्यंत महत्त्व आहे। धन्यावरती देखील आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे, त्यानंतर पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे सर्व धने आपण ज्या वस्तूंची पूजा केलेली आहे तर त्या सर्व वस्तूंवरती आपल्याला वाहायचे आहेत। त्यानंतर या सर्व पूजेवरती आपल्याला लाह्या देखील वाहायच्या आहेत। या दिवशी लक्ष्मी मातेला लाह्या अर्पण केल्या जातात। तर यानंतर आपण जे काही मातीचे दिवे घेतलेले आहेत तर ते सर्व मातीचे दिवे आपण प्रज्वलित करून घेणार आहोत। यानंतर सर्वात शेवटी धूप ओवाळून घ्यायचं आहे, आरती ओवाळून घ्यायची आहे। तर तुम्ही सर्वात शेवटी घंटी वाजवून आरती म्हणायची आहे। यामध्ये तुम्ही सर्वात आधी गणपतीची आरती म्हणायची आहे आणि त्यानंतर महालक्ष्मीची आरती तुम्ही म्हणायची आहे। घरातील सर्व मंडळींनी एकत्रित येऊन आरती करावी। घंटानाद करायचा आहे, हात जोडून देवीपुढे प्रार्थना करायची आहे। तुझी पूजा मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण मनापासून केलेली आहे। तू तिचा स्वीकार कर आणि आम्हा सर्वांना निरोगी उदंड आयुष्य मिळू दे। तुझी कृपा आमच्या कुटुंबावरती नेहमी असू दे अशी देवीला प्रार्थना करायची आहे। पूजा झाल्यावरती तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या असतील तर त्या तुम्ही सेवा महालक्ष्मीच्या करू शकता। महालक्ष्मी अष्टकम, श्री सुक्तम किंवा महालक्ष्मी मंत्राचा 108 वेळा तुम्ही जप करू शकता। सर्वात शेवटी क्षमा प्रार्थना करावी। आमच्याकडून काही चूकभूल झाली असेल तर आम्हाला मोठ्या मनाने माफ कर अशी प्रार्थना करावी। तर अशा प्रकारे लक्ष्मी पूजनाची पूजा इथे संपन्न झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा येत्या दिवाळीला अशा पद्धतीने लक्ष्मी पूजन अवश्य करा। आपण अगदी सोप्या पद्धतीने मंत्र अभिषेक सहित पूजा केलेली आहे। तुम्हाला सुद्धा खूप छान प्रसन्न वाटलं असेल। तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्की सांगा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।